200 किती काढता येतात आपल्याला हिंगणगावमध्ये वेगळी यादी व्हॉट्सअपला टाकून द्यायची. साहेब इतकी निघू शकतात. आलं लक्षात? सरपंच जवळमध्ये समोर मी बोलतोय मुस्लिम असं दलित असं याचं काय करायचं किती म्हणजे काय आता तोंडी नुसतं गोड गोड बोलून नाही. आता काम दाखवायचं आपलं. हो हो म्हणजे 1000 रुपयाला पडू 2000 रुपयाला पडू बरोबर 3000 रुपयाला पडू तिथं कॉम्प्रोमाइज नाही. कॉम्पिटिशन मोठे आपल्याला दलितामध्ये वगैरे 2000 जाऊ 3000 जाऊ त्याची काही याद्या तयार करून ते सुरू करायचं लगेच 2 दिवसात. बरोबर आहे. तसंच वाकडीला आपल्याला ही जी 3-4 गाव आहेत सिरसाव वाकडी हिंगणगाव आणि जवळा ह्या 4 गावामध्ये आपल्याला मागं पडायचं नाही. 50 लाख जाऊ 1 कोटी रुपये जाऊ 2 कोटी जाऊ जे जाऊ ते जाऊ. कळलं का? तिथं कॉम्प्रोमाइज करायचं नाही. कोणाचा विचार करायचा नाही. याद्या तयार करायच्या सुरू करायचं. कळलं का? बरोबर. ही सेन्सिटिव्ह मतदारसंघ झालेला आहे प्रचंड. बर आणि त्या पद्धतीनं फक्त तुला जे वाटतं ते मला व्हॉट्सअपला टाकायचं. कुणाला बोलायचं नाही एक शब्द. बरोबर बरोबर सुरू करायचं. ठीक आहे. तो जर कुणाला चर्चा नाही असं असं म्हणतो साहेब मग काय करू पुन्हा आमच्यात निशाणे संधी आहे. काय गरज आहे? आता एवढा मोठा आता धंदा झालाय. आपण एवढी मोठी सभा झाली एवढं मोठं झालंय लोक आपल्याच पाठीमागे आहेत. कापील राहायचं नाही. कळलं का? बरोबर. रिस्क घ्यायची नाही आपल्याला कुठल्याही पद्धतीनं. हो हो समोरचे एकदम फवाऱ्या केलेले सगळे उमेदवार आहेत. त्याला काय रुपये गेला काय 2 रुपये गेले त्यांना काय फरक पडत नाही. पण आपण मागं राहायचं नाही हे त्याला ठेवायचं. बरोबर बरोबर ठीक आहे. या पद्धतीनं मला वेळोवेळी स्वतःहून फोन करू. रात्री 12 वाजता 1 वाजता 2 वाजता साहेब इथे या पद्धतीने चाललंय आपलं काय करायचं ते सांगतं. मग घ्यायचं लागेल ते मला सांगायचं मी बी आहे बरोबर. ठीक आहे.